नमस्कार मुलांनो, कसे आहात रे सगळे। तर चला या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 3.3 बहुपदी यातील आपण आता 5वा प्रश्न सुरू करूया। या अगोदर प्रश्न 1 ते 4 मी सोडवून दिलेला आहे आणि त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। तर चला प्रश्न 5वा आहे, भाज्य आहे x चा चौथा घात वजा 3x चा वर्ग वजा 8 आणि भाजक म्हणजेच भागिले भाजक आहे x अधिक 4। ठीक आहे, तर चला आपण आता संश्लेषक पद्धतीने आता भागाकार करूया। जसे की भाज्य आहे x चा चौथा घात वजा 3x चा वर्ग वजा 8 आणि आता याचे आपल्याला सहगुणक रूप काढायचे आहेत। आता सहगुणक रूप बघत असताना बघा, आता चलाचा घातांक किती आहे, 4 आहे आणि या ठिकाणी 2 आहे। म्हणजे आपल्याला आता काय करायचं आहे, चलाचा घातांक अगोदर उतरत्या क्रमाने व्यवस्थित लिहावा लागेल आणि मग त्याचे सहगुणक रूप लिहावे लागेल। आता या ठिकाणी x चा चौथा घात अधिक x चा तिसरा घात येईल, बरोबर। नंतर हा दुसरा घात येईल आणि मग वजा 8 येतील। x चा तिसरा घात नसल्यामुळे काय करायचं, आपण तो 0 घ्यायचा, अधिक 0 घ्यायचा। ओके, म्हणजेच आता हे आपण कसं लिहू शकतो, x चा चौथा घात अधिक 0x चा घन वजा 3x चा वर्ग। त्यानंतर x चल नाही आहे त्याच्यामुळे आपण इथं या ठिकाणी x घ्यायचं, म्हणजे येथे आपण काय घेतलं तर अधिक आपण या ठिकाणी 0 घेतलं। ओके, आणि हे वजा 8 ते आहे तसेच आहेत। म्हणजेच आपल्या आता याचे सहगुणक रूप काय काय होतील रे, तर 1 0 वजा 3 0 आणि वजा 8 असे ते काय होतील, सहगुणक रूप होतील। भाजक जो आहे तो x अधिक 4 आहे आणि म्हणून अधिक 4 ची विरुद्ध संख्या काय आहे तर वजा 4 आहे। मग त्याच्यामुळे वजा 4 जे आहे ते आता आपण भागाकार करताना वापरायचं आहे। ओके, संश्लेषक पद्धतीने भागाकार करताना वजा 4 आपण या ठिकाणी लिहिलं आणि नंतर हे जे पहिलेलं नाही त्याच्यामध्ये पूर्णपणे आपण काय केलं, सहगुणक रूप लिहिलं। ओके, भागाकार करताना सेम एक संख्या आहे अशीच खाली आली। ठीक आहे, पहिली जी काय संख्या असेल ती आहे अशीच आपण खाली लिहायची, त्याच्यानंतर या संख्येचा आणि इथं जी कोणती संख्या असेल त्याचा आपण काय करायचं आहे, या ठिकाणी आपण गुणाकार करायचा। सो वजा 4 गुणिले 1 तर वजा 4 आलं, कारण का 4ला या ठिकाणी वजा चिन्ह आहे म्हणून। ओके, सो या ठिकाणी आपण वजा 4 घेतला। पुढची जी काय संख्या त्याच्या खाली या दोघांचा गुणाकार घ्यायचा, असं प्रत्येक वेळी करायचं। तर 0 अधिक वजा 4 किती येणार आहे, तर वजा 4 येईल। वजा 4 गुणिले वजा 4 वजा वजा अधिक होईल आणि या दोघांचा गुणाकार होईल, 4 × 16 मग इथं अधिक 16 या ठिकाणी उत्तर येईल। वजा 3 आणि अधिक 16 म्हणजे 16तून 3 गेलं राहिले किती रे, तर 13। 13 गुणिले वजा 4 आता या ठिकाणी उत्तरामध्ये वजा येणार, कारण का एका संख्येला वजाची नाही म्हणून 13 × 52 उत्तर येणार वजा 52। 0 अधिक वजा 52 किती येणार, तर वजा 52च येईल। वजा 52 गुणिले वजा 4 वजा वजा अधिक होईल आणि 52 गुणिले 4 किती येतात, तर ते 208 येतात आणि वजा 8 किती, तर ते 200 येईल। म्हणजेच आपली या ठिकाणी बाकी किती आले रे, तर ती 200 बाकी आपली आलेली आहे। तर आता याच्यावरून आपण काय करायचं, भागाकाराचं सहगुणक रूप लिहायचं। भागाकाराचं सहगुणक रूप लिहित असताना 200 बाकी जे येते ते ॲड करायचे नाही। म्हणजेच आता आपण कसं करायचं, तर भागाकाराचे रूप सहगुणक रूपमध्ये लिहायचं आपण 1 वजा 4 13 आणि 52। म्हणजेच या ठिकाणी संख्या मोजा 1 2 3 आणि 4 म्हणजेच 4 वजा 1 म्हणजे चलाचा घातांक आपण किती घेणार, आता भागाकार करत असताना 3 घ्यायचा आहे ना। मग आता याच्यावरूनच काय करायचं, भागाकार लिहायचा। आता घातांक आपल्याला 3 घ्यायचा आहे ना, चलाचा घातांक 3 घ्यायचा आहे। मग इथे लिहायचं आता x चा तिसरा घात, या ठिकाणी बघा x चा तिसरा घात फक्त x का, कारण इथं फक्त एकच आहे म्हणून। त्यानंतर वजा 4 x चा वर्ग, कळालं, तिसरा नंतर दुसरा घात अधिक अधिक का, तर या ठिकाणी 13ला अधिक चिन्ह आहे म्हणून अधिक 13 x वर्ग नंतर x आणि वजा 52 जे आहे अशीच लिहायची। ठीक आहे, फक्त घन घातांक कोणता घ्यायचा ते याच्यावरून ठरवायचं। x चा घन वजा 4x चा वर्ग अधिक 13x वजा 52 आणि बाकी किती आलेले आहे, आपली 200 आलेली आहे। ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला संश्लेषक पद्धतीने भागाकार करायचे। आपण लगेचच आता काय करूया, रेषीय पद्धतीने भागाकार करूया। रेषीय पद्धतीचा भागाकार करत असताना अशा पद्धतीने आपण मांडणी करून घ्यायची। ठीक आहे, प्रत्येक वेळेला अशीच मांडणी करायची। तर आपण सोडवायला सुरुवात करूया। इज इक्वल टू, आता x चा चौथा घात येण्यासाठी x अधिक 4ला कितीने गुणावं म्हणजे मला x चा चौथा घात मिळेल। तर यासाठी x अधिक 4 याला आता बघा x चा चौथा घात मिळवायचे x तर आहे, म्हणजेच मी x चा तिसरा घात घेऊ शकते ना, म्हणजे मला x चा चौथा घात मिळेल। x चा हा पहिला घात 3 आणि 1 4 म्हणजे या ठिकाणी कसं होईल, हे कंस सोडवल्यानंतर
एक्सचा चौथा घात अधिक, आता ह्या एक्सचा घन या 4ला सुद्धा गणावं लागेल, म्हणजे या ठिकाणी येईल 4 एक्सचा घन येतोय है ना. आता एक्सचा चौथा घात तर मला मिळतोय, पण मला एक्स्ट्रा 4 एक्सचा घन सुद्धा मिळतोय. सो 4 एक्सचा घन मिळतोय, मग आता तो तर मला नको आहे. मग सो नसल्यामुळे मला काय करायचं, आता वजा 4 एक्सचा घन मी घेणार पदावलीमध्ये, जेणेकरून पदावलीची किंमत स्थिर राहील. ठीक आहे. आता इथं अधिक 4 असल्यामुळे अधिक 4 एक्सचा घन आहे, मी आता लिहिताना वजा 4 एक्सचा घन होणार, म्हणजेच काय होणार, अधिक 4 एक्स वजा 4 एक्स कॅन्सल होईल आणि एक्स स्क्वेअर एक्सचा चौथा घात फक्त राहील, म्हणजेच पदावलीची किंमत स्थिर राहील. सो आता आपण इथं लिहिताना कसं लिहिणार, एक्सचा चौथा घात कसं लिहायचं, म्हणजेच एक्सचा घन एक्स अधिक 4. आता या ठिकाणी अधिक 4 एक्स आहे, मग मी काय लिहिणार या ठिकाणी वजा 4 एक्सचा घन लिहिणार आहे. हे कळालं तुम्हाला. ओके. आता पुढचं जे आहे राहिलेली पदे ते आहे तसेच लिहूया. 3 एक्सचा वर्ग वजा 8 हे कळालं, इज इक्वल टू एक्सचा घन एक्स अधिक 4 वजा, आता वजा 4 एक्सचं घन मला मिळवायचे, मग मी आता काय करणार बघा, तर एक्स अधिक 4ला कितीनं गुणावं, म्हणजे मला वजा 4 एक्सचं घन येईल. एक्स तर आहे, म्हणजे मी आता या ठिकाणी काय करणार, वजा 4 एक्सचा वर्ग घेईन, म्हणजे त्यांचं सोडवलं कंस तर कसं येईल बघा, वजा 4 एक्सचा घन मला मिळतोय. ठीक आहे. वजा 4 एक्स आणि हा एक्सचा पहिला घात, 2 आणि 1 3, सो वजा 4 एक्सचा घन मला मिळतोय आणि वजा, कारण का या ठिकाणी वजा असल्यामुळे यांचे चिन्हसुद्धा बदलणार. सो 4 चौक 16, 4 चौक 16 आणि हा एक्सचा वर्ग. आता हे सोडवत असताना मला वजा 4 एक्सचं घन मिळाला, पण एक्स्ट्रा मला मिळाले वजा 16 एक्स, सो पदावलीमध्ये मी अधिक 16 एक्स घेणार. ठीक आहे. आता इथं काय करायचं, वजा 4 एक्सचा वर्ग एक्स अधिक 4 वजा 16 एक्स आहे, सो अधिक 16 एक्स वर्ग घ्या आणि हे वजा 3 एक्स वर्ग आणि वजा 8 आहे तसेच राहील. ओके. आता पुढं इज इक्वल टू एक्सचा घन एक्स अधिक 4 वजा 4 एक्सचा वर्ग एक्स अधिक 4. आता हे 16 एक्सचा वर्ग आहे आणि वजा 3 एक्सचा वर्ग आहे, म्हणजे 16तून 16 एक्स वर्गमधून 3 एक्स वर्ग गेले किती राहतात रे, तर 13 एक्सचा वर्ग राहतोय आणि पुढचे जे 8 आहे ते आहे असेच आहेत. ओके. पुढं बरोबर एक्सचा घन एक्स अधिक 4 वजा 4 एक्सचा वर्ग एक्स अधिक 4 अधिक, आता 13 एक्स वर्ग येण्यासाठी एक्स अधिक 4ला कितीनं गुणावं लागेल बघा, एक्स अधिक 4ला, आता हा एक्स आहे, आता या ठिकाणी 13 एक्स मला घ्यावा लागेल. आता यांचा कंस सोडवलं तर किती येईल बघा, 13 एक्सचा वर्ग येईल अधिक 13 एक्स गुणिले 4 13 चौक 52, म्हणजेच 52 एक्स येईल. आता इथं अधिक 52 एक्स आहे म्हणून मी लिहिताना आता इथं पदावलीमध्ये काय करणार, वजा 52 एक्स लिहिणार, म्हणजे आता इथं कसं येईल बघा, 13 एक्स एक्स अधिक 4 आणि वजा 52 एक्स. ओके. आणि हे जे वजा 8 आहेत ते आहे असेच येणार. हे पण इथपर्यंत कळालं तुम्हाला. ओके. आता पुढं करूया. एक्सचा घन एक्स अधिक 4 वजा 4 एक्सचा वर्ग एक्स अधिक 4 अधिक 13 एक्स एक्स अधिक 4 वजा, आता 52 एक्स येण्यासाठी मी एक्स अधिक 4ला कितीनं गुणावं लागणार, म्हणजे या ठिकाणी बघा एक्स अधिक 4 मला आता 52 पाहिजे ना, सो मी काय करणार आता बघा, एक्स तर आहे, आता मी काय करणार तर फक्त 52 घेणार, वजा 52, म्हणजेच आता हे याचा कंस सोडवलं तर कसं येईल, वजा 52 एक्स येईल आणि वजा 52 आणि गुणिले हे 4 म्हणजेच वजा येईल बरं का, कारण का 52ला वजा आहे. सो 52 गुणिले 4 किती येतात तर 208 येतात, वजा 208 येईल. ठीक आहे. ओके. मग आता इथं काय लिहायचं आता आपण, वजा 52 कंसामध्ये एक्स अधिक 4 आणि आपल्यावरती 208 आलेत ना, वजा 208, आपण इथे यायचं या ठिकाणी लिहायचं अधिक 208. कळालं. आणि हे जे वजा 8 आहे ते आहे असे आपण कंटिन्यू करूया. आता हे आपण सोडवायला घेऊया, म्हणजेच फायनल स्टेप काय ते बघूया आपण. एक्स घन एक्स अधिक 4 वजा 4 एक्सचा वर्ग एक्स अधिक 4 अधिक 13 एक्स एक्स अधिक
4 वजा 52 x अधिक 4. आता 208 मधून 8 गेले किती राहतात रे? तर 200 राहतात. ओके. आता नेक्स्ट लास्टला काय करायचं आहे, जी कॉमन ब्रॅकेट आहे तो एका ठिकाणी म्हणजे सुरुवातीला घेऊया x अधिक 4 आणि राहिलेले जी पद आहे ते एका कंसामध्ये घेऊया. जसं की हा x चा घन वजा 4x चा वर्ग अधिक 13x वजा 52 आणि अधिक जी बाकी आहे ती आपल्याला सेपरेट लिहायची आहे. कळालं? म्हणजेच या ठिकाणी भागाकार आपला काय आला रे? भागाकार हा आपला आलेला आहे x घन वजा 4x चा वर्ग अधिक 13x वजा 52 आणि आपली बाकी काय आली आहे रे? तर आपली बाकी आलेली आहे 200. ठीक आहे. तर अशा पद्धतीने एकदम डिटेलमध्ये मी तुम्हाला स्टेपमध्ये सांगितलं आहे कसा गुणाकार करायचा, कसा भाग करायचा रेषीय पद्धतीमध्ये. ठीक आहे. व्हिडिओ समजला नसेल तर पुन्हा एकदा तुम्ही व्हिडिओ चेक करा, तुम्हाला पटकन ते रेषीय पद्धतीने कसा भागाकार करायचं ते कळेल. ओके. आता लगेच आपण नेक्स्ट क्वेश्चनला सुरुवात करूया. तर चला आता 6वा प्रश्न, शेवटचा प्रश्न काय आहे ते बघूया. y चा घन वजा 3y चा वर्ग अधिक 5y वजा 1 भागिले y वजा 1 आहे. ठीक आहे. आता संश्लेषक पद्धतीमध्ये नेहमीप्रमाणेच आता आपण बघूया. तर सहगुण भाज्य काय आहे? y घन वजा 3y चा वर्ग अधिक 5y वजा 1. आता याचं काय करायचं आहे? सहगुणक रूप घेऊया. पहिल्यांदा चलाचा घातांक उतरत्या क्रमाने व्यवस्थित लिहिला आहे का ते बघा. नाही लिहिला तर 0 ॲड करायचा आणि तो उतरत्या क्रमाने लिहायचा आणि नंतर त्याच्यावरून त्याचे सहगुणक रूप काढायचे. आता घन, दुसरा घात आणि पहिला घात आहे, याचा अर्थ आपण याच्यावरून सहगुणक रूप इझिली लिहू शकतो. सो भाज्य बहुपदीचे सहगुणक रूप काय केलं बघा. 1 वजा 3 5 आणि वजा 1. ठीक आहे. हे एका ब्रॅकेटमध्ये आपण लिहिलं. आता भाजक जो आहे तो y वजा 1 आहे. ठीक आहे. आणि म्हणून वजा 1 ची विरुद्ध संख्या काय आहे रे? ते अधिक आहे, अधिक 1 आहे. मग ते अधिक 1च आपण संश्लेषक पद्धतीने भागाकार करताना वापरायचे. आता पहिल्या लाईनमध्ये जसं नेहमीप्रमाणे सहगुणक रूप लिहायचे. इथं जी संख्या आहे ती आहेशीच खाली लिहायची. 1 गुणिले किती येतात तर 1 येतात. पुढच्या संख्येच्या खाली त्यांचा गुणाकार लिहायचा. वजा 3 अधिक 1 किती होतात रे? तर वजा 2 होणार, कारण का मोठ्या संख्येला चिन्ह वजा असल्यामुळे मोठ्या संख्येचे चिन्ह उत्तराला द्यायचं. वजा 2 गुणिले 1 किती होतात रे? बे 1 बे, परंतु बे 1 बे 2च येणार, परंतु वजा असल्यामुळे उत्तराला वजा चिन्ह द्यायचं. सो 5 वजा 2, 5तून 2 गेले राहिले किती? 3. 3 गुणिले 1 किती होतात रे? 3 होतात. म्हणजेच 3 आणि 3तून 1 गेला राहिले किती? 2. म्हणजेच अधिक 2 ही आपली काय आलेली आहे? बाकी आली आहे. आता बाकी सोडून राहिलेल्या पदामध्ये आपल्याला सहगुणक रूप लिहायचं आहे. काय काय सहगुणक रूप? 1 वजा 2 आणि 3. 1 2 3 म्हणजेच 3तून 1 गेला राहिले किती? 2. म्हणजे चलाचा घातांक आपल्याला 2 लिहायचा आहे, 2च्या वरती नाही. म्हणजेच आपल्याला x चा घातांक हा 2 द्यावा लागेल भागाकार लिहित असताना. म्हणजेच आता भागाकार काय येईल बघा. तर y चा वर्ग येईल, कारण इथं कुठली संख्या नाही, एकच आहे म्हणून y चा वर्ग वजा 2y अधिक 3. ठीक आहे. म्हणजे आता भागाकार काय आला आपला? हा y वर्ग वजा 2y अधिक 3 आणि बाकी किती आली आपली? 2 आलेली आहे. ठीक आहे. आता आपण संश्लेषक पद्धतीने भागाकार बघूया. तर चला अशा पद्धतीने आपण काय करायची? मांडणी पहिल्यांदा करून घ्यायची आहे. ओके. आता y घन येण्यासाठी मी y वजा 1ला कितीने गुणलं पाहिजे? तर बघा या ठिकाणी y वजा 1. आता मला y घन यायचं, या ठिकाणी y आहे. सो मी आता काय करणार? y वर्ग घेईन. आता यांचा गुणाकार आपण लिहिला तर y घन वजा y वर्ग येते. कळालं तुम्हाला? ठीक आहे. हा y चा पहिला घात आणि 3 अधिक 2 अधिक 1 3. सो y घन मला मिळते, परंतु मला एक्स्ट्रा y वर्ग वजा y वर्ग मिळते. सो मी पदावलीमध्ये अधिक y वर्ग लिहिणार, जेणेकरून त्यांची जी पदावलीची किंमत स्थिर होईल. सो y वर्ग y वजा 1 अधिक y वर्ग वजा आहे. सो मी अधिक लिहिला. आता वरचं जे स्टेप आहेत वरच्या त्या आपण आहेशीच, वरचे जे नंबर्स आहेत त्या आपण आहेशीच कंटिन्यू करूयात. ठीक आहे. परत y वर्ग y वजा 1. आता या ठिकाणी बघा अधिक y वर्ग आणि वजा 3y वर्ग आहे ना. स्वतः वजाबाकी करूया. 3तून 1 गेला राहिले किती? 2. सो या ठिकाणी येईल 2y वर्ग अधिक 5y वजा 1. हे कळालं? ओके. y वर्ग y वजा 1
आता 2y वर्ग येण्यासाठी मी आता काय करणार बघा, y वजा 1, 2y वर्ग मला हवा आहे. सो मी या ठिकाणी घेतला वजा 2y घेतला. आता हे जर आपण सोडलं तर कसं येईल बघा, वजा 2yचा वर्ग आणि वजा वजा या ठिकाणी अधिक होईल. ठीक आहे, कारण की इथं सुद्धा वजा आहे, इथं सुद्धा वजा आहे. सो वजा वजा अधिक 2y. ओके, अधिक 2y आहे. सो मी या ठिकाणी वजा 2y आता लिहिणार. सो मग आता या ठिकाणी काय लिहिणार, 2y y वजा 1 वजा 2y आणि वरचं जे 5y आहे आणि वजा 1 ते आहे असं आपण लिहूया. इज इक्वल टू y वर्ग y वजा 1 वजा 2y y वजा 1. आता या ठिकाणी वजा 2y अधिक 5y म्हणजेच इथे किती येईल रे, अधिक 3y येईल. ठीक आहे, आणि वजा 1 इज इक्वल टू y वर्ग y वजा 1 वजा 2y y वजा 1. आता 3y मला मिळायचं आहे. सो मी y वजा 1ला कितीने गुणावं बघा, 3ने मी गुणणार म्हणजेच मला किती मिळेल, 3y वजा 3 वजा 3 आहे. सो मी आता इथं अधिक 3 लिहिणार म्हणजेच 3y वजा 1 अधिक 3 आणि हे वजा 1. कळालं तुम्हाला, y वर्ग y वजा 1 वजा 2y y वजा 1 अधिक 3y वजा 1 अधिक 3 वजा 1 किती येतात रे, अधिक 2 येतात. ओके, सो म्हणजेच आता आपण आता काय करायचं, याच्यामध्ये कॉमन कंस जो आहे तो एका ठिकाणी लिहायचा, एकदाच कॉमन लिहायचा. त्यानंतर राहिलेल्या कंसामध्ये बाकीचे राहिलेले पदे yचा वर्ग वजा 2y अधिक 3 आणि बाकी जी आहे ती सेपरेट. म्हणजेच आता आपल्या या ठिकाणी भागाकार काय आला रे, भागाकार आला y वर्ग वजा 2y अधिक 3 आणि आपली बाकी काय आलेली आहे, आपली बाकी 2 आलेली आहे. इथपर्यंत कळालं. ओके, तर म्हणजेच आता अशाच पद्धतीने आता ह्या 6व्या प्रश्नाचा सुद्धा मी डिटेल रेषीय पद्धतीने भागाकार केलेला आहे, पूर्ण सोडवलेला आहे. कळालं नसेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ रिपीट करा, चेक करा, तुम्हाला नक्कीच समजेल. आता याच प्रश्नाबरोबर आपला सराव संच 3.3 हा सुद्धा पूर्णपणे सोडवून झालेला आहे. त्याची व्हिडिओ तुम्हाला प्लेलिस्टमध्ये अथवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळतील. चॅनल आवडल्यास, चॅनल समजल्यास, व्हिडिओ समजल्यास तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील. टिल देन टेक केअर, बाय.